हॅलो, तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका मोठ्या व्लॉगमध्ये। आजचा व्लॉग तुम्ही थंबनेलमध्ये बघितलाच असेल। आजचा व्लॉगमध्ये आहे देवश्रीचं ड्रेसचं कलेक्शन। तर मी तुम्हाला तिचे सगळे ड्रेस वगैरे दाखवतेच, पण त्याआधी यामधला म्हणजे तिचे जेही ड्रेस आहे त्यात आम्ही एकही घेतलेला नाही आहे। घरून सगळे ड्रेस जे बघायला येताना जे घेऊन येतात तेच ड्रेस आहे, तर मी तुम्हाला दाखवते। तर चला मग। हॅलो, तर आता मी तुमच्यासोबत शेअर करते, सगळे ड्रेस वगैरे दाखवते। पण त्याआधी आता बाळांना खाली टाकायचं असलं तर आता भरपूर मार्केटमध्ये मॅट आहे वगैरे वगैरे आलेला आहे, पण आधी ना अशा पथुरल्याच होत्या आणि देवश्रीसाठी तिच्या आजीनी अशा बऱ्याच अशा पथुरल्या शिवून पाठवल्या तिच्या आणि माझ्या आजीनी, तिच्या पणजी आजीनी। तर हे आपल्या गोदडीपेक्षा कमी साईजचे आहे आणि छान आहे। म्हणजे आपण जर कुठे तिला टाकलं तर चटई आणि तिच्यावरती हे असं टाकून तिला टाकू शकतोय। तर हे खरंच खूप छान आहे आणि आता तर नाही शिवत, पण मग आधी असे शिवायचे। तर असे तिच्याकडे बरेच असे आहेत, हे असे जर आपल्याला स्पेसिफिक असेल कबड तर ठीक आहे, पण जर नसेल ना तर हे असे बास्केट खरंच खूप युजफुल आहे। म्हणजे मी देवश्रीसाठी घेतलेले असे, कारण यामध्ये ना म्हणजे तिचे कपडे एक सेपरेट राहतात, आपले आणि तिचे सगळे कपडे एकत्र होण्यापेक्षा। आणि जर कबड नसेलच तर हे खरंच युजफुल बास्केट आहे। म्हणजे यामध्ये तिचे कपडे जर एकदा ठेवले ना तर मग ते छान म्हणजे ठेवण्यासाठी चांगले आहे। आणि हे असं एक छोटा आणखी घेतलेले मी, यामध्ये तिच्या यूज म्हणजे असं पावडरचा डब्बा काही असेल तर ते असे ठेवण्यासाठी, तर छान आहे। तर मी पहिले हेच दाखवते। यामध्ये ना तिच्या शे पावडरचा डब्बा, त्यानंतर हे असं गंधाचं वगैरे किंवा मग पावडर, आणि तिचे काही बेल्ट्स वगैरे आहे, सोबतच हे असे क्लिप्स आहे। आम्ही आता घेतलं ते मागे, पण अजून तिला काही येणार नाही, हे बहुतेक नंतर वापरण्यात येतील। तर हे असं आम्ही घेतलेलं होतं। तर हे असं आहे, हे असं ठेवण्यासाठी हा बास्केट छोटावाला खरंच खूप युजफुल आहे। आणि तुम्ही म्हणजे जर तुमच्याकडे असं नसेल काही स्पेसिफिक बाळासाठी वेगळं हे असं नसेल तर तो हे ठेवण्यासाठी तुम्ही घेऊ शकताय, खरंच खूप छान। करूया आता तिचे ड्रेस दाखवते मी। आणि तर पहिल्यांदा हा वाला हे असं आहे, म्हणजे असं वरती शर्ट आहे, हे असं त्याला वरती असं स्लीव आहे आणि इथे असं अडकवण्यासाठी, तर हे असं आहे। आणि याच्या खाली ना स्कर्ट आहे, येलो कलरचं स्कर्ट आहे, तर ते दाखवते मला। हां, तर हे असं आहे, काही कपडे खालीवर खालच्यावर झालेले, तर हे असं स्कर्ट आहे आणि त्याच्यावरती हे असं आहे। आणि हे अजून तिला येत नाही, पण जेव्हा येईल तेव्हा नक्की घालले, बहुतेक हे वर्षाचा झाल्यानंतर येईल। तर नंतर हा पिलूचा पहिला ड्रेस आहे, म्हणजे चोळीचं आहे आणि हे तिच्या आजीने शिवलं होतं। बारशाच्या दिवशी आमचं अचानक ठरलं होतं की तिचं बारसं करायचं, आणि मग तेव्हा तिच्याकडे तोपर्यंत तिला कोणी बघायला आलेलं नव्हतं, किंवा नाही आलेली होती तिची मावशी आजी आलेली होती, पण त्यांचं जे त्यांनी आणलेलं होतं ते मोठं होतं। मग असं आमचं चाललं होतं की तिला काय घालायचं। मग मी म्हटलं की ठीक आहे, आता लगेच एवढं दुसरं नवीन आणण्यापेक्षा आणि तिच्या मापाचं तर काही येणार नाही, मग म्हटलं जाऊ दे, मग त्याच्याऐवजी आपण काय करू की बाळातच अशी रॅप राहील ती, आणि मग काय एवढं होणार नाही। पण मायचं होतं की नाही, स्पेशल डे असतो, आपण नंतर आठवणी राहतात फोटोज वगैरे, तर मग काहीतरी आणू, म्हणजे असं करू काहीतरी। मग तिने 3-1 वाजता ती गावात गेली आणि गावातून चोळीचं खण आणलं आणि घरी शिवलं। तर मग नंतर तिने हे असं ड्रेस शिवला होता, आणि यावर जर पिलूचा फोटो असेल तर मी साईडला टाकते इकडे। तर असा होता हा ड्रेस, आणि खरंच खूप मस्त, आणि म्हणजे फिटिंग जरी चांगली नसेल ना पण यात छान आहे। म्हणजे ते काय तिचं ते तेव्हाचं ते प्रेम मस्त आहे। आणि यावरती असे हे पण होते सोबत, हे असे टोपडे होते, असं हे असं सशाचं आणि असं चोळीचं आहे, तर हे असे टोपडे पण होते। आणि आता नेक्स्ट तर हा पिल्लूच्या आत्याने आणला होता तिच्यासाठी, आणि छान आहे, म्हणजे स्लीवलेस आहे त्यावरती। तर ही अशी पॅन्ट आहे, असली पॅन्ट आहे, आणि हा असा आहे। तर हा एक, त्यानंतर हा पण तिच्या आत्याने आणला होता, मोठ्या आत्यांनी, तिला बघायला आले होते तेव्हा। छान ड्रेस, एकदम मस्त आहे आणि एकदम मस्त फ्रॉक येतो तिला आता सध्या, पण बहुतेक अजून ती मोठी झाल्यावर येणार नाही। मग आता हे पटकन वापरून घ्यायचं असं आहे, नॉडेवरती, आणि मस्त एकदम छान, तिला तर खूप भारी दिसतो। तर हे असं एक ड्रेस आहे। त्यानंतर हा वाला, हे असं शर्ट आहे आणि याखाली अशी पॅन्ट आहे, पण छान आहे, पॅन्टीचा कपडा मस्त मऊ कपडा आहे, आणि वरतून हे असं स्लीवलेस आहे असं शर्ट। तर हे असं आहे, इथे वरती हा वेल्वेटचा कपडा आहे, पॅन्टीचा वेल्वेटचा आहे, छान मस्त। त्यानंतर हे वालं, आता कृष्ण जन्माष्टमीसाठी आम्ही तिला हे घातलं होतं। तर हे असं फेदरमध्ये असं फ्रॉक आहे, म्हणजे फ्रॉकनेच खाली स्कर्ट आहे, सॉरी। तर हे असं स्कर्ट आहे आणि त्याच्यावरती असं पिंक कलरचं,
तर त्याच्यावरती असं हे स्टॉप आहे. तर त्या नुसतं डायरेक्ट घालायला ते चांगलं नाही वाटत, पण हे आणि यावरती जर दुसरं एखादं टॉपवरती शर्ट दुसरं घातलं ना तर ते जास्त छान वाटतं. तर मग हे असं आहे हे स्कर्ट आणि या खाली हे असं, आणि हे फेदरमध्ये मऊ आहे, मस्त आहे, सॉफ्ट आहे आणि छान एकदम मस्त आहे आणि छान तिला घातलेलं आहे आम्ही तर छान दिसतं. मी तिचा फोटो टाकली साईडला. तर त्यानंतर हे असं आहे. आम्ही आता गणपतीला गेलो होतो तेव्हा मी हे तिला घातलेलं होतं आणि मस्त दिसतं. याच्यावरती फोटो पण आहे, मी टाकेल साईडला. तर हे असं आहे आणि मागून चेन आहे खोलायला, वरती असं कॉलरचं आहे आणि त्याखाली ही अशी पॅन्ट आहे आणि पॅन्ट असं थोडंसं जाडमध्ये कपडा आहे, पण हे छान आहे, टोचत नाही काही नाही, मस्त एकदम. आणि खरंच लहान मुलांचे कपडे एवढे छान छान असतात ना, आपल्यापेक्षा पण त्याचे कपडे जास्त छान असतात. जेव्हा ती नव्हती झालेली ना, पण पोटात होती ना, तेव्हा पण असं होतं की आम्ही बघायला गेलो, कुठे गेलो की असं याचं कपडे खूप छान छान कपडे, आणि लहान मुलांचे कपडे एवढे मस्त मस्त असतात ना, एक तर ते दिसता बी छान आणि मस्त राहतात. तेव्हा पण मला असं घेऊशी वाटायचं, पण तेव्हा नक्की माहीत नव्हतं ना की काय मुलगा आहे की मुलगी आहे, म्हणून आम्ही तेव्हा घेतले नाही. पण मग होते, पण अजून काय अजून योग आला नाही, अजून आम्ही तिला एकही असा मोठा ड्रेस घेतलेला नाही आहे घरून. म्हणजे तिला आम्ही घेतलेले असे यूज करायला डेली यूजसाठी टी शर्ट्स पॅन्ट्स असं घेतो. तर असं तिला आम्ही असं टी शर्ट्स पॅन्ट्स असं घेतलेलं आहे घरून, पण मग काही अजून असं ड्रेस घेतलेला नाही आहे. बहुतेक आता दिवाळीला घेऊ तो ड्रेस तिला. त्यानंतर हा फ्रॉक आहे जो तिच्या मोठ्या आजीने आणला आहे. खरंच खूप मस्त फ्रॉक आहे, नेटमध्ये असा लॉंग आहे आणि छान. तर हे असं आहे नेटमध्ये, मस्त आहे. हा पण तिच्या आजीने आणलेला आणि हे पण असं शर्ट आहे, स्लीवलेस आहे, असं इकडे नॉट बांधायची आहे. तर हे असं शर्ट आहे आणि याच्या खाली अशी बलूनमध्ये पॅन्ट आहे. हे अजून तिला घालून बघितलेलं नाही, पण मग घालेल. याचा फोटो नाही आहे, अजून बघितलेलंच नाही घालून, मग आहे पण हे एक ठीक आहे. तर हे असं आहे बटन स्लीवलेस आणि खाली ही अशी पॅन्ट. तर त्यानंतर हा तिच्या मामा मामीने आणलेला होता आणि मी हा वाला ड्रेस तिच्या फर्स्ट मंथ फोटोशूट केलं तेव्हा घातलेला आहे, मला आठवतं. तर त्यानंतर हा ड्रेस, हा पण मस्त ड्रेस आहे, मागून असे बटन्स आहे आणि हा असा आहे. तर हा तिच्या आजीने आणलेला, तिला अजून येत नाही पण नंतर येईल, बहुतेक ती 7 एक महिन्याची झालं तिला, हा येईल. हा छान आहे, कॉटनमध्ये मस्त. त्यानंतर हे दोन आहे, हे मी यूजसाठी ठेवले, म्हटल्यानंतर उन्हाळ्यामध्ये डेली यूजला तिला कामात येईल. असे स्लीवलेस आहे आणि कपडा समोरमध्ये मस्त आहे. तर यामध्ये हा एक आहे आणि सेम हा एक आहे, हा एक आहे. त्यानंतर हा वाला तिच्या मामी आजीने शिवलेला आणि हा तिला बहुतेक 2-1 वर्षाची झाल्यानंतर तिला असं साडीचा आहे, असा गोलमध्ये खाली असे पिंक कलरचे काटे. तर हा काठपदरी साडीचा शिवलेला आहे. तर हा एक, आणि हा आत्ता तिकडून येताना आईने तिला हा वाला शिवला आहे आता. हा पण चोळीचाच आहे, हा चोळीचाच आहे. हे असं खालून आणि असं आहे, खण आणून शिवलेला हा वाला असं खाली, आणि यावरती ना टोपडं पण होतं. हां, तर हे एक आहे सशाचं आहे, हे असं टोपडं आहे त्याच्यावरती, आणि ते दोघं अजून घातलेले नाही पण छान वाटतं दोघं. तर हा असा कलर आहे चोळीचा आहे हा वाला. त्यानंतर हा पण एक आहे, हाही तिच्या आजीने शिवला आहे तिच्यासाठी रेडमध्ये. वरती असे नॉट्स आहे बांधण्यासाठी आणि बाहेर मागे असं खाली असं घेर आहे. तर हे असं आहे, खूप मस्त आहे. हा घातलेला होता तिला, माझ्याकडे फोटो असेल तर मी साईडला टाकते हा वाला. त्यानंतर हा तिच्या मावशी आजीने आणलेला आणि हा पण छान आहे, याचं टॅग पण अजून काढलेलं नाही आहे, पण छान आहे. उन्हाळ्यात तिला घालायला खरंच कामात येईल, कारण की कपडा मस्त आहे याचा. तर हां, आणि त्यानंतर हा लास्ट, हे ते असं डंगरी पॅटर्नमध्ये आहे, यामध्ये शर्ट होतं. हां, हे वालं शर्ट आहे यामध्ये. हे पण तिच्या मावशी आजीने आणलेलं, म्हणजे यांच्या मावशीने आणलेला हा वाला. इथे जेब आहे, हे असं शर्ट आहे मध्ये. आणि हा वाला तिच्या आत्याने घेतलेला, काय माहिती मुलाचा आहे, पण मग घेतला होता. आणि नाही सांगते घालेल का नाही, वेल्वेटमध्ये कपडा आहे तिचा, छान आहे, सॉफ्ट कपडा आहे. तर हा, आणि यासोबत अशी एक कॅप पण होती, बहुतेक काय माहिती आता हे मी तिला यूज करते, कारण की छोटा आहे म्हणजे, आणि ती अजून नाही घालत हे, आणि बहुतेक नंतर येईल नाही येईल, पण मग आहे छान आहे. त्यांनी घेतला ब्लॅक व्हाईटमध्ये, मस्त वाटतो. तर हे असं आहे, सोबत टोपी पण आहे, आणि यामध्ये शर्ट आहे. हां, हे वालं टी शर्ट आहे व्हाईट कलरचं, पांढऱ्याचं आहे, वर त्याच्यावर अशी प्रिंट आहे. सो असं आहे. आणि हे स्वेटर नॉर्मल आपलं
स्वेटर आणि ही टोपी ही आम्ही तिच्या मावशी आजीनेच घेतली होती. मी सांगितलं होतं की आता ड्रेस खूप झाले, मग तू तिला असं स्वेटर आण. त्यामुळे मग हे असं स्वेटर आहे आणि याच्यावरती ही अशी टोपी, अशीच टोपी सेम. तर हे असं आहे. ठीक आहे, तर असं होता आजचा व्लॉग. आणि तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशा छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.